सांगतो तुम्हाला, एक जण म्हणला शापाच्या गप्पा गिरगावकर कसा आणायला, ऐका. आपल्या आजोबा पंजोबांनी निष्ठेनं आपल्याला प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या, त्यांनी तिळा इतका सुद्धा पैशाचा गैरवापर केला नाही. एक सांगू तुम्हाला, माझं काही जास्त वय नाही पण मी जुनी माणसं पाहिली, पांढरं शुभ्र धोत्र जर पाहुण्याची तर जाचा असेल तरच घालीत होते. एरवी डाग पडलेलं, फाटकं शिवलेलं, गाठी मारलेली अशी धोत्र आपल्या बापदाद्यांनी घातली. याच्या पलीकडे सांगू, रात्रीच्या समयाला जेवण झाल्याच्या नंतर झोपीच्या वेळेला आपल्या बापदाद्यांनी चिमण्या इजून झोपले. तुमच्याकडे दिवे म्हणत होते का चिमण्या? चिमणी म्हणायची. चिमणी इजून झोपले का? कारण या चिमणीतलं तेल उद्याच्या रात्री पुन्हा पुरावा. इतके कष्ट घेतले आपल्या बापदाद्यांनी आणि आपल्याला ह्या जमिनी कमवून ठेवल्या. राजे हो, कमवून ठेवल्या. ज्या आजोबा पंजोबांनी इतक्या निष्ठेने जमीन कमवली आणि त्यांच्या कुळात जन्माला आलेला नातू जर बायकोला फिरायला नेण्यासाठी जर प्युअर ऊसाचं ढेलं इकित असेल तर स्वर्गातून मथारा आशीर्वाद देत असेल कशा? आहा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. पितर शाप देते त्या भडवेला, अरे हरामखोरा, 72च्या दुष्काळात मी एका पोटाने उपाशी राहिलो रे, एकदाच जेवलो आणि तुझ्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली, तू नुसत्या गन पावडर साठी काय लागला? जितका पितरांचा शाप लागतो तितका परमार्थ निष्ठेने टिकवणाऱ्या लोकांचा सुद्धा आम्ही परमार्थ जर वाईट करत असो तर आमच्या पाठीवर तो शाप पडल आणि आमचे संसार जळतील. विठाला, आणि आम्ही संसार परमार्थ चुकीचा करणाऱ्याला तुम्ही जर पाकिट देत असताल तर त्याचं पाप तुमच्या पण अर्ध बोकांडीवर बसणार. विठाला विठाला निष्ठावंत स्त्री होती, सात्विक सदाचारी, 100 पुत्र होते तिला. ज्येष्ठ पुत्र दुर्योधन हा थोडासा नास्तिक प्रवृत्तीचा होता. खरं तर दुर्योधन मुळात नास्तिक नव्हता, पण संगतीनं नास्तिक झाला. संगतीनं नास्तिक झाला. तुम्हाला एक सांगू का, ठराविक वयात ठराविक संगती लाभतात. मगाशी तुमच्या आदित्यला राग आला, त्याला मी सांगितलं या वयात जास्त महाराजाच्या पिशव्या उचलू नकोस, कारण हे वय तुझं शिकण्याचं आहे. तू भविष्यातला देशातला तारा असेल. त्याला वाटत असेल मी रात्र जागून काढली, महाराज कुठं आलात, कुठं आलात, मी यायच्या अगोदर त्यानं गाद्या वगैरे टाकून ठेवल्या, तरी ते म्हणलं असेल सकाळी मला चपका आणला. कारण ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी केल्या पाहिजे. पापड तळल्याच्या नंतर 1 तासाच्या आत खावा उन्हाळ्यात. पापड तळल्याच्या नंतर 30 मिनिटाच्या आत खावा पावसाळ्यात. नाही तर पावसाळ्यात पापड तळल्यावर जर 2 तासानं खाल्ला तर त्याचा रुमाल तयार होतोय. तो कडक कसा राहील? मर्यादा आहे त्याला, मर्यादा. त्याचं हे वय शिक्षणाचं आहे. उद्या भविष्यात त्याला एक संसार थाटायचा आहे, ते त्याचं ते कर्तव्य आहे. महाराजाची पिशवी वागायला म्हणजे महाराजानं लय चोंबळायचं आणि त्याला मातीत घालायचं, पाप लागन त्या महाराजाला. मर्यादा असते, ठराविक वय असते. दुर्योधन हा नास्तिक नव्हता, संप्रदायाच्या लोकात आहेस तू, त्याबद्दल दुमत नाही. आणि ज्याच्या कुळात लोक आचरणशील होते का त्याचे लेकर वाया जात नाहीत, हे लक्षात ठेवा. ज्यांच्या कुळातल्या लोकांनी आशीर्वाद घेऊन मेले का, आशीर्वाद घेऊन मृत्यू पावले का, त्या कुळातली संतती कधीच वाममार्गाला जात नाही, हे लक्षात ठेवत जा. दुर्योधन हा फारसा वाईट नव्हता, पण संगतीनं देवा वाजला त्याचं. दुर्योधन हा ठराविक लोकांच्या संगतीत गेला. महाभारतातले 3 माणसं संगतीमुळेच वाजली. त्याच्यापैकी 2 नावं सांगतो मी, कधीच सगळे सांगत नाही, तो माझा दोष बुद्धीचा. मला डॉक्टर लोकांची बऱ्यापैकी संगती. डॉक्टर सगळ्या गोळ्या एका चक्रात कवा देत नाहीत, कारण रिॲक्शन येतं म्हणजे. त्याच्यातले 2 अधिकारी पुत्र भ्रष्ट झाले संगतीमुळे. एक युद्ध क्षेत्रामध्ये शस्त्रविद्येत पारंगत असलेले माझे द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामा संगतीमुळे भ्रष्ट झाला. आणि या भारतीय संस्कृतीतल्या अध्यष्टित पर्वातला राजा धृतराष्ट्र
या राजाचा पुत्र दुर्योधन हा सुद्धा संगतीमुळेच भ्रष्ट झाला. म्हणून ठराविक वयात ठराविक लोकांच्या संगती करायची. तारुण्य असेल या वयात प्राध्यापकाशी संगनमत करा, म्हणजे संगती करा. एखाद्या शिक्षकाची करा, वैद्यकीय क्षेत्रातल्याची करा, कृषी क्षेत्रातल्याची करा. तुम्हाला ते अभ्यास मिळत. ते ठराविक वय आहे तुमचं. त्या वयात वय झाला असेल 60-65 ओलांडली, मुलांच्या हातात कारभार केला, अशा म्हाताऱ्यानं 30-35 वर्षाच्या पॅन्टीवाल्या संग फिरायचं नाही. बाई कशी घरी आल्यावर ते खाशीन पोरायच्या हातचे. हिशाबात राहिलं पाहिजे. वय 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 ठराविक त्या त्या काळात माणूस गेला की ते 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 धकत असत. वाफ्यात एरंडा असलं तरी खत आणि फवारणी त्याला असते. वाफ्यात असावं त्याला. आणि वाफ्याच्या बाहेर गेलेला कांदा जरी असेल तर त्याला खत नाही, फवारणी नाही, ते माल्या वाचतो, चालणाऱ्याच्या पायानं तोडतो. वाफ्यात असावं, वाफ्यात. हो, म्हणून माणसानं चौकटीच्या बाहेर जायचंच नाही. हातपाय भरत नसतात. दुर्योधन आणि अश्वत्थामा वाफ्याच्या बाहेर गेले, तासाच्या बाहेर गेले. त्याला आपण आढाव धन म्हणतो. आढाव आढाव आढावला किंमत नसते. खताच्या ढिगलावरलं झाड इतकं मोठं होतंय पण खत भरताना जळून जाते. ते ठोता येत नाही, ते तासात नाही ना, ते तासाच्या बाहेर आहे, मार्कआउटच्या बाहेर आहे. संगतीत गेला. या लोकायला 4 लोक इतके वात्रट भेटले. माझ्या वाचनात 4 अजून येतं भरपूर, पण आता वाचायला वेळ भेटेना. बघा जास्त काय होतं, हिरव्या पेंडीच्या मागे लागलं की मसड वाघराकडे पाहत नाही. हे नारळ बसू देईनात, आता पुस्तकं वाचू देईनात. नारळ बेजार करतात ते. नारळ चांगल्या चांगल्याला बेजार केलं तर बाळायची काय कथा आहे. मी आहेच कोण. वाचलं पाहिजे प्रत्येक क्षेत्र. आता वाचणं इतकं सोपं झालंय. हे जे मोबाईल आहेत तुमचे मोठाले, याच्यावर तुम्हाला विश्व पाहता येते. विश्व पाहता येते. काळ गोड आलाय. फक्त चांगलं पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रातलं बघा, शिका. त्याच्यासाठी मोबाईल फार चतुर आहे. एके दिवशी भारतीय युद्ध सुरू झालं. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. एकच पुरावा आजच्या कीर्तनात आहे, फारसे नको, एकच ऐकू, एकच ऐकू. भारतीय युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये 11 अक्षोनी सैन्य कौरवाकडे होतं, 7 अक्षोनी सैन्य पांडवांकडे होतं. पण पांडवांकडे पंढरपुरातला मालक होता, कौरवांकडे 4 सिंह होते. इतकी मोठी सिंह होती राजे. या सिंहांचं वर्णन करत असताना ब्रह्मदेवाने 8 डोळे झाकले होते. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य आणि कर्ण हे महाभारतातले मानवी रूपातले सिंह होते. सिंह युद्ध कौशल्यातले सिंह होते. विधाता नैवस्तुल्याति जायते ये सुपात्रेषु भयस्थितः इति धुंधरो चक्रो भयस्थितानां पारणिर्जायते स्थितिवचा. एवढे अधिकारी सिंह होते. एवढे अधिकारी हे कौरवांच्या पक्षात होते. पण नियतीचा घाला असतो सज्जनांनो. पंढरपुरातल्या मालकाने पारड लोटलं आणि कौरव संपवले. पंढरपुरातल्या मालकांना कौरव मारण्यासाठी स्वतःचा संसार मातीत घालावा लागला. काम चुकीचं केलं पंढरपुरातल्या मालकांनी. मी म्हणत नाही, पुराण सांगते. पंढरपुरातल्या मालकांनी कौरवांना मारण्यासाठी काही चुका केल्या. त्याच्यातल्या एका चुकीमुळं त्याचा एक मुलगा जर सोडून दिला तर सगळे पोरं मैरेक नावाची दारू पिऊन मेले. कोणाचे? आपण ज्याच्या पाया पडतो त्याचे. काम चुकीचं केलं. माझ्या देहूतल्या मालकांचा पुरावा आहे. नाही भिड भाड तुका म्हणे साना थोर. थोर म्हणजे मोठा, सान म्हणजे लहान. चूक लहान माणसानं करू की मोठ्या माणसानं करू, चूक चूकच आहे. ते चूक सुनेनं करू की सासूनं करू, चूक चूकच आहे. गुन्हा म्हणत नाही सासूंचा गुन्हा मी माफ करते, असं नाही. ते कोणी करू, ते चूक चूकच आहे. संपली ती कौरव. एके दिवशी दुर्योधन मृत्यू पावला. गांधारीच्या सानिध्यात एक तिची सेविका होती, दासी होती, तिची नोकरीण होती.
तिचं पडलेलं काम करणारी एक बाई होती, तिचं नाव होतं कांतीप्रिया. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. नियत किती विचित्र असते लक्षात घ्या. ती कांतीप्रिया नावाची एवढी अधिकारी स्त्री होती. मला वाटतंय आपण ओळला होतो का रे मागच्या वेळेस त्या आजीबाईंकडे, काय गावाचं नाव त्यांचं, वळणला होतं. वळणला एक स्त्री सांगितली होती. त्या स्त्रीचं नाव होतं धात्री. पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात धात्री सारखी डॉक्टर नव्हती. गायनिक होती धात्री, प्रसूती तज्ञ होती, डिलिव्हरी तज्ञ होती धात्री. धात्री सारखी विद्वान डॉक्टर स्त्रियांपैकी जन्मालाच आली नाही. मी तिथं ती सांगितली होती. आज तुम्हाला कांतीप्रिया नावाची दासी सांगतोय. ही कांतीप्रिया नावाची दासी गांधारीची होती. फार हुशार, फार विद्वान होती. तुम्हाला एक सांगू, कांतीप्रियेचं जर डोकं एका तराजूत टाकलं तर 10-5 कोटी महाराज चिरगुट होतील तिच्या पुढे. चिरगुट, पाचोळा होतील, कचरा होतील. इतकी विद्वान होती धात्री. कारण धात्री ब्रह्माचं झाड उभं करायची, ब्रह्मज्ञानाचं झाड उभं करीत होती धात्री हा चुकून बोल. कांतीप्रिया नावाची दासी ही ब्रह्माचं झाड उभं करीत होती. ब्रह्माचं झाड उभं करत होती. जिनं डोळे असून डोळ्याला पट्टी बांधली तिला ब्रह्माचं ज्ञान सांगत होती, ब्रह्मज्ञान. एवढी हुशार होती कांतीप्रिया. आणि निरोप करायला दुर्योधन जात राहिला. मृत्यू पावला दुर्योधन. मालकीनबाई, ओ मालकीनबाई, काय ग, आपले ज्येष्ठ सुपुत्र दुर्योधन आज युद्धात मृत्यू पावले. बर, गांधारी काय म्हणली? बरं ठीक आहे, रडली नाही गांधारी. का रडत नव्हती माहित होती? तिला अध्यात्माचं ज्ञान पुरेपूर कांतीप्रियेने दिलं. आणि ज्याच्याकडे ज्ञान असते ती माणसं शोक करत नसतात. फाशी कोणता माणूस घेतो माहिती तुम्हाला? आज्ञानी. पेटून कोणती बाई घेते माहिती तुम्हाला? आज्ञानी. जिला डोक्याचा पत्ता नाही, जिचे स्क्रू ढिले झालेत का डोक्याचे, आकलीचे, ती बाई पेटून घेते. ज्याचे सगळे स्क्रू खाली पडलेत का नट बोल्ट, तो पेटून घेतोय, फाशी घेतोय, औषध घेतोय, रेल्वे खाली उडी घालतोय, पाण्यात उडी टाकतोय. हे अज्ञानी माणसं असतात. मला सांगा, दुःख पचवायची ताकद ज्ञानात असते. हात वरी करा बरं, एखादा माणूस मला दाखवा बरं त्याला दुःख नाही, काही ना काही. ज्याच्या कृपेने विश्व चालतंय का राजू, तो जगाचा बाप सुद्धा दुःखी आहे. आणि त्याला जर सुख असतं तर कशाला खाली आला असता? या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अरे जे संतांकडे सुख येते पंढरपुरातल्या मालकाकडे नव्हतं. ह्याच्या पलीकडे सांगू, हे सुख घेत असताना त्याला लाज वाटत होती. फुकट सुख कसं घ्यावा, हे संतांकडचं सुख फुकट कसं घ्यावा, म्हणून त्यांच्या घरी काम करत होता. दत्त चोपदारी करीत, निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं 36 वर्ष त्यांच्या पत्नीचे लुगडे धुतले. लुगडं कळत आहे? साडी पातळ. गिरिजा काकींचं लुगडं 36 वर्ष धुतलं पंढरपुरातल्या मालकानं. का? तिथलं सुख फुकट कसं घ्यावा. लाज वाटत होती तिला, लाज वाटत होती. देव सुद्धा दुःखी. ब्रह्मदेव सुखी वाटतो का तुम्हाला? ब्रह्मदेवासारखा विद्वान तुम्ही कधी ऐकलं का? आपण कोणाला विद्वान, ते लयच अभ्यास आहे, मानकाड मोडून जाईन, नको घेऊ बोकांडीवर. कोणाला विद्वान म्हणतो आपण? त्याला बुटकं भर पाणी, ते समुद्राचे आंघोळ घालायला चालला आणि त्यानं 3 दिवस झालं सकाळी पाणी नेलं नव्हतं. बुटकं भर पाणी समुद्राला आंघोळ घालायला चाललाय. आपण त्यांना म्हणतो त्यांच्याकडे फारच अभ्यास आहे, तुला हाणायला पाहिजे. काही 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 म्हणतो आपण. देवानं जीभ दिली आपल्याला, पवित्र डोकं दिले, ते हलकटांना मोठं म्हणण्यासाठी नाही. नाव ठेवू नका कोणाला, पण उगत सोंभाळू नका. या बा शेंद्राचं बोट कुठं जरी लावलं ना तर ते त्याचा देव तयार होत असतो. आणि ते देव नसतो आणि त्याच्यामुळे मागचे फसत असते. बाबा आपल्या पूर्वजांनी देव मानला का नाही. गुंगीलन त्याला काम करता करता
ऊस खुरपायचं सोडून, कांदे लावायचं सोडून, गव्हाला पाणी भरायचं सोडून गुतीले तुम्ही कोठे दगडायला शेंद्र लावले. मग चुकीच्या ठिकाणी शेंद्र लावायचे नाही, चुकीच्यांना मोठं म्हणायचं नाही, पिढ्या बरबाद होत असतात. विठाला विठाला विठाला. चुकीचे देव पण मानायचे, चुकीचे देव सुद्धा मानायचे नाही, दुःख पचवत असतात. इथपर्यंत आलतो. वसुदेवाचे किती पोरं मारले कंसाने? 6. साही मारी दुराचारी, तरी डोळ्यातून पाणी नव्हतं. कारण सांगू तुम्हाला, हलकटापाशी रडून काय फायदा जाधव? रडाव कोणापाशी माहितीये का? सज्जनापाशी. कसाई गाय अशी बांधली, कसाई असा सुरी लावू लागला. जरा बोथड झालती ती, पाणी टाकू 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 अशी सुरी लावू लागली. आणि सुरी लावत असताना गाय रडू लागली. तर कसाई म्हणला, काऊन रडायली? मला नका कापू. गाय किती रडल्यावर कसाई कापणार नाही? कसाया पुढे रडणं गायीचं चूक आहे. नाही रडायचं, नाही रडायचं. कंस हा निर्बुद्ध आहे ना, दुराचारी आहे ना, निर्लज्ज आहे ना, या संस्कृतीत न बसणार आहे ना. कंसानं देवाच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं, काही नवलाची गोष्ट नाही. त्यानं स्वतःचे आई वडील अंधार कोठडीत टाकले होते. इतका हरामखोर होता. आणि इतक्या नालायकापाशी रडून काय फायदा? ह्या जास्त रडत असतात. शेजारीनं आपल्या घरी आली की सून रडती, बाई काकू काय सांगायचं तुम्हाला, आमच्या आत्या मला फारच त्रास द्यायल्यात, रडती. आणि तू अशा काकूला काकू म्हणाली, तिन्ही सुना आडात ढकलल्यात. जिनं जिवंत 3 सुना आडात ढकलल्यात, तिच्यापाशी रडून काय फायदा आहे द्वारका तुझा? आमची इथली सांगा, इथली मला काय फुकट खळल शेंडीवर. आमची इथली द्वारका सांग. रडायचं नाही, रडायचं नाही. वा, दुःख ज्ञानापाशी व्यक्त करा, ते आपलं अज्ञान दूर करतील. अरे अज्ञानापासून रडून काय फायदा आहे? या बा, व्यवसाय करत असताना सुद्धा एका गावात माणसाला डोळेच नाही, तो सगळं गाव आंधळ्याचं आहे. आणि तिथे एका माणसाने चष्म्याचं दुकान टाकलं. अरे त्या गावात डोळेच नाहीत कोणाला, चष्म्याचं दुकान चलन कसं? एका गावात नुसतेच संन्याशी राहतील आणि तिथं लुगड्याचं दुकान टाकलं. अरे त्या गावात बायकाच नाहीत ना माणसाला, तू लुगड्याचं दुकान चलन कसं? नीतिशास्त्र त्यासाठी काही चुकीच्या गोष्टी करायच्या नसतात. देव सुद्धा ते माना, शेंद्री इंद्री नाही. महाराज सुद्धा ते माना, भोंदू नाही. यायचा तर लय उताला, भोंदूचा उताला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणालय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करीची वचीव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. हे महाराज पण मानायचे नाही. महाराज ओळखिण्यात जगाची मालकीन चुकली. देवा 7व्या अवतारात मालकीन चुकली जगाची. सीताई साहेब रावणाला खरा महाराज म्हणून बसली. तर जगाच्या मालकाला 6 महिने 26 दिवस मुकली विश्वाची मालकीन. तुम्ही भंगिऱ्याला मानी जाऊ नका माझ्या माईन नाही. हो, वरपळून जाईन संसार आपला. विठाला विठाला नाही रडली. कांते कांती प्रियदाशी गांधारी म्हणती, कांते राग सावडायचा कार्यक्रम कवा आहे? ती म्हणली, अंत्यविधी आज आहे, उद्या राखेचा कार्यक्रम आहे. आपल्याला अस्थि संचय म्हणतो आपण त्याला. राग भरायचा, राग सावडायचा, ज्या त्या भागात प्रांतीय शब्द असतो. ठीक आहे. कांतीप्रिया आपल्या कामाकरता निघून गेली. गांधारीने भिंतीकडे तोंड केलं. अंतकरणातला विद्वत्तेचा टाह बाहेर आला आणि तिच्या हृदयातून एक शब्द पडला, माझ्या मुलाला आज अग्नी जाळणार आहे, उद्या अग्नीची सोय पाहते. भडाग्नी नावाचा अग्नी, 9 अग्निपैकी 14 अग्निपैकी भडाग्नी नावाचा अग्नी माणसाला पेटवतात. त्या अग्नीची सोय मी उद्या बघते अशी गांधारी म्हटली. पण हे वाक्य वायूनं ऐकलं आणि वाऱ्यानं अग्नीच्या कानावर वाक्य घातलं. हे भडाग्नी नावाचे अग्नी नारायण,
उद्या सकाळी दुर्योधनाची आई राग सावडायला येईल त्यावेळेस तुझी सोय पाहिजे. तर 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 कापत होता अग्नी. अग्नीच्या लक्षात आलं गांधारी सामान्य स्त्री नाही. किती अधिकारी गांधारी सांगू तुम्हाला. गांधारीनं शाप दिल्यावर पंढरपुरातल्या मालकाचे सगळेच पोरं मेले, एक सोडून दिलं तर तिच्या शापाने मेले. तिच्या शापाने मेले. गांधारीचा शाप. देवाचे पोरं मारू शकते ती अग्नीला काय मोजू शकते. तू का म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. ही तुमच्या ताकद आहे माझ्या माईल नाही. या देशाची आचरणशील स्त्री प्रत्यक्ष जगदंबा आहे. या देशातली आचरण सांभाळणारी स्त्री प्रत्यक्ष विटेवरची मालकीने. या देशातली आचरण सांभाळणारी स्त्री प्रत्यक्ष सावित्री. यमाच्या तुत्रीत आणू शकते इतकी ताकद आहे स्त्रीमध्ये. पण आचरणशील. वाक्य नीट लक्षात ठेवायचं. कुठलेही गुगंध कुठलाही जाऊ नका. एवढा मोठा अधिकार आहे तुमचा. रात्रभर वाऱ्यानं मदत केली. झुळू वारं वाहत राहिलं आणि पहाटे जेला अग्नी संपला. अस्थि संचया करता सगळी लोक गेली. दुर्योधनाच्या अस्थि संचयाला पंढरपुरातला मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा होता. देवा मोठी मोठी लोक होती. गांधारी ज्या वेळेला मशानभूमीकडे चालत होती, एक वाक्य नीट ऐका. गांधारी ज्या वेळेला मशानभूमीकडे चालत होती, गांधारीच्या पडलेल्या पावलावर विठला 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 रायकर पाटील बांधकर. गांधारी मशानभूमीकडे चालत होती. तिच्या आजूबाजूला काही महिला होत्या. पाठीमागे पुढे काही माणसं अशी चालत होती. पण पंढरपुरातला मालक खाली पडलेल्या पावलावर लक्ष ठेवत होता. जिथं गांधारीचा पाऊल पडलाय त्या पावलावर पंढरपुरातला मालक पाऊल देत नव्हता. असे भागवतात, असे महाभारतात 3 श्लोक आले. इतकी पवित्र स्त्री होती गांधारी, इतकी पवित्र की तिच्या पावलावर पावलं द्यायची पंढरपुरातल्या मालकाला भीती वाटत होती. तुम्हाला एक सांगू, एव्हा पवित्र स्त्री कोणाची असू द्या ती पवित्रच असते. रावण आपल्यासाठी वाईट आहे का नाही? आपल्या संप्रदायाने बेदखल केला का नाही रावण? पण रावणाची पत्नी इतकी विद्वान आणि इतकी पवित्र होती याचा एक मुद्दा आहे का एका पुराणातला. आता हे रामायण सांगितल्यावर तुम्ही रामायणात पाहताना माया चुका काढता. तुम्ही दुसरे पुराण पहा ना, दुसरे पुराण पहा. मला काय तुमच्या ऊसाच्या फाटल्यात गवसलं नाही का कांद्याच्या वाफ्यात गवसलं नाही, मला वाचायचं ना ते. रावण मारल्याच्या नंतर एका कामक नावाच्या विमानामध्ये प्रभू रामचंद्र सीता आईसाहेब बसलेले आहेत. अजूनही शंका आहे त्या विमानात लक्ष्मण बसले होते का. एका विद्वानाची शंका आहे की त्या विमानामध्ये प्रभू रामचंद्रासोबत लक्ष्मण बसले होते का, असा मला एका विद्वानाचा प्रश्न आहे. त्याला म्हणलं अजून 1 महिन्याची मुदत दे, 1 महिन्याच्या नंतर सांगेल हो का नाही. असं सांगत नाही, कारण हो म्हणावा जर नाही बसला तर विद्वान तोंडात हाणतील, आणि नाही म्हणावा बसला म्हणावा आणि खरंच जर बसला नसला तर त्याच्यामुळे वक्त्यानं चुकीचं बोलायचं नाही. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, मंच भरडायचं नाही. बापाची जहागिरी नाही आपल्या, काही बिदळ नाही. विमानात खाली उतरले. प्रत्यक्ष बिभीषण पाहत होते. 7 चिरंजीवापैकी एक बिभीषण. पतिव्रतेची ताकद किती मोठी लक्षात घ्या. आपल्या भारताची स्त्री किती मोठी आहे. खाली उतरले प्रभू, तिथली माती घेतली आणि कपाळाला लावली आणि लंकेकडे तोंड करून 3दा हात जोडे छातीवर ठेवले. त्या मालकाचं नाव होतं भगवान प्रभू रामचंद्र. ते पंढरपुरातलेच मालक, 7व्या अवतारातले. मालकाला प्रश्न केला, मालक ज्या जमिनीमध्ये सीतेला 6 महिने 26 दिवस त्रास झाला त्या ठिकाणची माती कपाळाला कशी काय लावली? ज्या भूमीमध्ये तुम्हाला ज्या राक्षसांनी त्रास दिला त्या नगरीकडे बघून तुम्ही नमस्कार कसं काय केला? तर प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं, अरे या देशामध्ये या राज्यामध्ये एक पवित्र स्त्री जन्माला आली, वावरली. तिचं नाव आहे मंदोदरी. तिथं तिच्या मालकासोबत सती गेली. अगोदर दर्शन घेण्याचा योग नाही आला,
पण ज्या पवित्र देशात जिचा पदस्पर्श झालाय तो देश तिच्या पायानं पवित्र आहे, म्हणून त्या देशाला नमस्कार प्रभू रामचंद्र करतात. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. म्हणून गांधारीच्या पावलावर पावलं विटेवरची मालक टाकत. मशानभूमीत गांधारी आली, येऊन या काळ बैसला शिवसा. एवढाच पुरावा बघायचा आपल्याला, एवढाच. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मलाही दूर पडायचं. आपल्याकडे जाऊन अशी राखेला हात लावतात, हात धुणं, बाजूला जाऊन बसणं. मला वाटतं नंतर महिला लावतात, महिला नंतर ती राख भरणं, गंगेला नेणं. बाणकरजी म्हणती गाईच्या शेणानं जागा सारवणं, फुलं वगैरे टाकणं. ज्या त्या भागात जो तो विधी असतो ते भरून टाकल्यावर पुन्हा 2-3 दगड तिथं ठेवणं. त्याचा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा पुराणामध्ये संदेश आला. एका माणसाला विचारलं, माणूस मेल्याच्या नंतर त्याची राख गंगेत टाकल्यावर त्या जागेवर 3 दगड काउंट होते. म्हणले त्याच्यावर वजट व्हायचं, तो पुन्हा घरात नाही आला पाहिजे. याची बसायची जागा निबर काठीने हाणायला पाहिजे. हरामखोरा असा पुरावा असतो. जाळल्या फुकलेला माणूस पुन्हा घरी येत असतो, त्याच्या पाठीमागे सूत्रे 3च दगड का ठेवावा. माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर मग मडकच का न्यावा. पैशावाला असेल तर सोन्याची गुंडी का नेऊ नये, चांदीची गुंडी का नेऊ नये, पितळाची जर्मलची ॲल्युमिनियमची का नेऊ नये, नाही सापडली तर प्लॅस्टिकची का नेऊ नये, पण खापरच का न्यावा. त्याचा सुद्धा सिद्धांत आहे. खापरच का नेत असतात. विद्वान माणूस बाजूला कर्मकांडातला. वास्तुपुरुष हा सोन्याचा असतो, पण वास्तुपुरुष टाकण्यासाठी मातीचंच बोळकं लागतं. मग वास्तुपुरुषही सोन्याचा आणि वास्तुपुरुष ठेवण्यासाठी चांदीचं बुटकं का नसावा. पण नाही, मतकुंभच लागतं, मतकुंभच लागतं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. फक्त आपलं तोंड पुरत नाही त्याच्याकरता. बरेच कोले उड्या हाणते अंगूरला, पण तोंड पुरत नाही. ते काऊन नाही खाल्लं, ते लय आंबट आहे. उडीच नाही गेली सोमळ्या तू तिथपर्यंत. उडी गेलीच नाही, तोंडच पुरत नाही. याच्यासाठी असं म्हणायचं नाही खोट आहे. आपलं तोंड पुरत नाही त्याच्याकरता आपल्याला त्याचा अभ्यास होत नाही. हराळी का आणतात, लिंबाचा दाखला का आणतात, त्याच्या पाठीमागे फार मोठं तत्व आहे. बरं, ह्या गोष्टी ह्याच कीर्तनात सांगताय त्यांना. एक जणाच्या पोराचं बारसं होतं आणि त्याच्यासाठी कीर्तन केलं, त्याच्यात हे सांगितलं. त्यानं त्याच्या पोराला सांगितलं, महाराजाची गाडी फोडायला लावली. मला 17-18 वर्षाला पोरग झाले. महाराजांनी हे कशाला सांगायचं, लिंबाचा डाकळा, हराळीन, गाडगण, सुपन, 3 दगडन, ते तिरडीन, हे मडण, ते कशाला सांगायचं असतं. आपला संप्रदाय समय जाणं. या संप्रदायात समय असतो. काही नाही, काही बघत नाही. हा संप्रदाय फार तात्विक सात्विक संप्रदाय. फक्त या संप्रदायात काही नालायकांची भरती झाली असेल तो भाग सोडून द्या. तुम्ही मात्र तपासा. तुम्हाला डोक्यानं देवाने विद्वत्ता दिली ना, तपासा. पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. पाणी गाळून पेत जा, रोग होणार नाही. महाराज अधिकारी सानिध्यात जात जा, जीवनाचं कल्याण होईल. भ्रष्ट लोकांच्या सानिध्यात गेले, भ्रष्ट होत असतात. कुसंगे नारीला साधू जायचा, हिराजो भंगला कुसंगे नारीला साधू जायचा. अहो, टोकाला गेलेला साधू वाईटाच्या संगतीत गेले की त्याचं वाजत असते. आपण सुद्धा चांगल्याच्या सानिध्यात. सगळ्यांनी राख सावळली, बाजूला सरकले. गांधारीने राख सावळली नाही, तिला विस्तव पाहायचा होता. जर अग्नीचा विस्तव तिला साबूत बंधा सापडला असता, पेटलेला निखारा, तर तिला अग्नीने मुठीत दाबून तिनं अस्तित्व संपिलं असतं. विश्वात भडाग्नी नावाचा अग्नी संपला असता. पण अग्नी सापडला नाही. कशा करता तिला सापडायचा होता? कारण तिच्या पोराचं 75% शरीर वज्राचं होतं. फक्त गुडघ्याच्या वरी 4 बोट आणि बेंबीपासून खाली गुडघ्याच्या वरी 4 बोटापर्यंत हाडा मासाचा होता. बाकी सगळं शरीर त्याचं वज्राचं होतं. आणि इतकं शरीर जाळणं ठीक आहे, पण वज्रदेह कसा जाळता येईल अग्नीला? म्हणून तिला राग होता, माझ्या मुलाला अग्नी जाळतोच कसा. पण वाऱ्यानं मदत केली आणि अग्नी संपला. सापडा नाही तिला. मग मात्र तिनं राग जमा केली आणि आता तिचं अंतकरण धरवलं. आता तिला मुलाविषयी भाव जागा झाला. गेलास बाळा, गेलास. अरे बाळा, मला पुसटशी एका राजकारण्याने तुझ्याविषयी कल्पना दिली. या पवित्र देशातला 2 नंबरचा राजकारणी इतका तात्विक आणि सात्विक होता. माझ्या वाचनात 5च राजे आले. 6वा मी जिवंत आहे तोपर्यंत येणार नाही, आणि आला तरी मी नाही सांभाळणार.
पाचच राजे, पाचच. त्याच्यापैकी 2 नंबरचा राजा विदुर होता, राजकारणातला डॉन. कसं राजकारण करावं विदुराकडून शिकावं, कसं राजकारण करावं कृष्णाकडून शिकावं. 1 नंबरचा डॉन. आणि कसं राजकारण करावं रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. 5व्या क्रमांकाचा डॉन. मधले अजून 2 आहेत, घरी गेल्या वाचा. 5 लोक. त्याच्यापैकी 2 नंबरचे डॉन. अरे या राजकारणातल्या तत्वनिष्ठ राजकारण्याने मला नमूद केलं रे, तुम्ही 100 जण चुकीचं वागतात, पण मी डोळ्याची पट्टी सोडली नाही रे. तुमच्या अपराधावर मी पांघरून घातलं. तुम्हाला एक सांगू का, गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. एका बाईने मला दूध घ्यायला बोलले. मी दूध पित नाही, कारण मी काय बोक्या तोडाची. आमच्याकडे बऱ्याच शंका असतात. मी दूधच घेतो, मी कपात घेत नाही. बुटात घेतो का? देवा नियम असा, यती, योगी, जपी, तपी, अनुरागी, सिद्ध या लोकांना नियम असा. इथं बसलेले काही लोक जे सोडून दिले तर बाकीचे लग्न झालेले आहेत. आपण भरके माणसं आहेत. आपलं अख्खं जीवन बरबटलेलं आहे. आपण लय नियम घेणं म्हणजे गाढवाच्या वंशाचे आहेत आपण. नियम नाही त्याला प्रेत म्हणतात, नियम नाही त्याला प्रेत म्हणतात, आणि अति नियमाचं गाठोडं ज्याने घेतलं त्याला गाढव म्हणतात. आपण संसारिक माणसं, भरकी माणसं, जीवनभर अहोरात्र काबाड कष्ट करणारी माणसं, प्रपंचासाठी झुंज देणारी माणसं. बुटात पेत नाही, कपात पेत नाही, मातीच्या याच्यात पेत नाही, स्टीलच्या याच्यातच पेतो, प्लेट मध्येच पेतो, डिश मध्येच पेतो. हे काय नाटकायचं? मला सांगा, गावरान तूप कपात वाढ काय, बशीत वाढ काय, आणि प्लेट मध्ये वाढ काय? तूपच नाही म्हणे. मी तूप बशीत घेतो पण चहा बशीत घेत नाही. चहा कसा रोगरचा तयार होतो का पेट्रोलचा तयार असतो? अरे चहा दुधाचा आहे, तूप कशाचं आहे? दुधाचं आहे. नियम सांगत जावा. पण या इंटरनेट जगामध्ये, धावत्या युगामध्ये, कॉम्प्युटर युगामध्ये माणसं विद्वान आहेत. या लोकांना पचलं पाहिजे असं बोललं पाहिजे. उगा देखावा करायचा नाही, मी फार अभ्यास आहे, मी फार नियमाच्या चौकटीत आहे. अरे तू हे सारे नियम धाब्यावर जळाले सुंबळे. तू काय लोकांना नियम सांगून डोळ्यात बोट घालतो? हा आपला संप्रदाय धडक सरळ संप्रदाय, वारकरी संप्रदाय. याच्यात अशी कोपऱ्या कापऱ्यात हात घातले नाही. इथून निघत असतील बाळासाहेब, कोपऱ्या कापऱ्याने हात घालायचे नाही. सरळ सरळ संप्रदाय, सरळ संप्रदाय. याला वळण नाही त्या संप्रदाय, मोकळा संप्रदाय, स्पष्ट दाबून चोपून तयार केलेला नाही. अगदी शंकराने अधिष्ठित केलेला संप्रदाय. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवजीने स्थापित केलेला संप्रदाय. वा पिढ फराई. वा छान. गांधीजींचं आवडतं भजन होतं, नरसिंह मेहत्यांनी गायलेलं भजन, उत्तर भारतातल्या साधूने. याच्या पुढच्या वर्गातलं सांगू का तुम्ही? पहिलीतलं सांगितलं. जनहितायश प्राबल्य जायते दुष्टां सर्वस्थिता मिमकृतजन्यायम सांग परिमुच्यते हे दैव स्थितेषु पुरः जीवितायां संगो जीवितायां संगो जीवितायां संगो इतिम साधत्व जायते. कॉलेज मधला पुरावा. विठाला विठाला चोका झाकायचा. एका बाईने मला दूध घ्यायला बोलले, गेलो मी त्याच्याकडे. त्या बाईने महाराज येणार आहेत म्हणून रांगोळ काढली. ती रांगोळ काढून आतमध्ये गेली आणि एका कुत्र्याने त्याच्यावर संडास केली. कुत्र्याला कळत असतं का? कुत्रे कुत्रेच असते. तुम्ही अजून बी लक्षात घ्या. मला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, सोडून द्या मोबाईल, सोडून द्या सोडून द्या. विठाला विठाला विठाला. पशु काय पाप पुण्य जाणे ती उत्तम मध्यम. गाय पवित्र आहे का नाही? गाय पवित्र आहे ना. पण तुमच्या गोठ्यातली गाय सुटल्यावर तिला कळते का आपल्या मालकाचा ऊस आहे का दुसऱ्याचा आहे? पशु आहे शेवटी. कुत्र्याला काय कळतं? देवा त्या कुत्र्याने संडास. बाई जरा सजल्यास सावरलेली होती, चांगल्या प्रतीची साडी अंगावर घातलेली होती. काय असेल बऱ्या बाईने विचार केला, इतक्या सात्विक सात्विक याच्यामध्ये आता मी आहे, ही कुत्र्याची घाण कशी काढा? आणि दारात बाळू महाराज आले. ती बाई मागच्या परसात गेली, खळ्यातली माती भरली आणि खळ्यातली अर्ध टोपलं माती त्या घाणीवर टाकली.
मला शेतीचा नाद आहे, मला शेतीचा नाद आहे. नुसत्या गप्पा करीत नाही देवा, शेती येऊन बघा कधी एखाद्या. पण असे काय येतात, एखादा कार्यक्रम तुम्हाला बोलतो मग शेती बघा माझी. शेतीचा नाद असल्यामुळे मी कितीतरी दिवसापासून मला काळ्या मातीला पाय लागलेत नव्हते, म्हणून मी त्याच्यावर पाय दिला. पण 10-5 सेकंदाच्या नंतर कळालं काळ्या मातीच्या खाली कुठला देव झाकलेला आहे. पायाला ओलं लागलं. बाईनं मला 22,000चा गालीच्या बसायला टाकला होता. आता पाय वल्ला झाल्या मी माझ्या धोत्राला कसा पुशील? येडा आहे का? गोळ्या संपल्यात का माझ्या? नाही, पाय कशाला पुसला माहिती? तिच्या गालीच्याला. आणि मग तिनं घरात स्प्रे हाणला होता, रूम फ्रेशनर बनते करते. साथी शिकलेले पण मला पाटे आली. शिकून इंग्रजी बऱ्यापैकी आली मला, बऱ्यापैकी शिकून. शिक्षण माझं 7वीचे. पण आता बाहेर फिरलो, माझे 3,803 गाव झाले आजच्या महाराष्ट्रातली पूर्ण. 3,803 गाव. एकदा गेले, पुन्हा डबल आले होते गाव द्यायचं. मग आता मी नाना प्रकारची लोक पाहिले, रावणाला ओव्हरटेक केलेली श्रीमंत पाहिले, राजकारणी पाहिले, वैद्यकीय क्षेत्रातले पाहिले, शेतकरी राजा पाहिला, भिकार चोट पाहिले, दुसऱ्याच्या पट्या करणार पाहिले, दुसऱ्याला डुबिनार पाहिले, नाना प्रकारचे वांगे पाहिले, काटाळ पाहिले, बंगाळी पाहिले, भाजीचे पाहिले, भरताचे पाहिले, सगळे वांगे पाहिले मी. आता बसून इथं हाडाला मार लागला अपघातात म्हणून बसून, गोळ्या याच्या चालूच नाहीत, याला अजून गोळ्यात नाही. चांगलं मेमरी कार्ड दिलेले, चांगल्या जीबीचं. गालीच्या कशाने भरला माहिती? घाण झाकल्यामुळे. घाण जर सज्जनांनो तिनं मातीनं झाकली नसती तर मी पाय देत होतो का? नाही. आणि मी पाय जर दिला नसता तर माझा पाय भरत होता का जाधव काका? नाही. आणि पाय जर भरला नसता तर गालीच्या भरत होता का? गालीच्या भरवायला कारण एकमेव ती बाई होती, तिनं घाण झाकली. म्हणून तुम्हाला एक सांगतो, गुन्हा झाकायचा नाही, अपराध झाकायचा नाही. त्यातली त्यात आमच्या परमार्थातल्या लोकांचा गुन्हा झाकी जाऊ नका. धर्म तुमच्या डोक्यात दगड टाकील. मला एक असं वाटतं, जो पक्वाद वाजायचे, चाल म्हणायचे, कीर्तन करायचे पैसे घेत नाही, त्याने एखादा नियम मोडला तर देव मान्य करेल. पण पाकिट घेऊन पक्वाद वाजणारा, पाकिट घेऊन कीर्तन करणारा बाळू, पाकिट घेऊन गायन करणाऱ्यांनी नियम सांभाळायचे. देव आपल्या घराला कुपाटी लागली. भगवंत काय म्हणे? अरे तू माझं भजन करतो, तुझा संसार मी दाखवायला लागलो आणि तू आचारसंहिता मोडतो का? मोडायला तू आचारसंहिता? दगड पडेल तुझ्या डोक्यात. किती लोक मानते सांगू तुम्हाला. मी जेवायला गेलो यांच्याकडे, अरुण भाऊ येणार होते, येणार आहे. मी समोर येत म्हणून नाही, मी यांच्याकडे जेवायला गेलो. इथं कुठेतरी मला वाटतं केंद्रला का कुठेतरी कीर्तनाला आलो, कीर्तनाला आलो. त्या दिवशी यांच्याकडे गेलो. जाधव काका मला आहेर माझ्या पायताना सगट केला. मला कुठल्या मापाची चप्पल लागते त्या मापाची चप्पल घेऊन मला आहेर केला. याचा अर्थ असा नाही बाळ्या लई शहाणा आहे, ज्ञानोबा आहे तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुला किंमत देते बाळ्या. जरा तासात राह, जरा मर्यादित राह, सांभाळ संप्रदाय. देव तुला अजून मोठं करील, मोठं करील, मोठं करील. सिनेमातल्या माणसाने नियम सांभाळले. शिंगणापूरकर गुलजार नावाचा एक गायक होता मुस्लिम समाजाचा. तो फिल्मी सृष्टीतला गायक होता दादा. त्याला ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला. ऑस्कर नावाचा पुरस्कार देत असताना विदेशातून प्रोटोकॉल होता, शुटाबुटात यायचं. ते म्हणला पुरस्कारावर फुलली. ऑस्कर पुरस्कार सामान्य पुरस्कार आहे का? आपल्याकडे दादासाहेब फाळके पुरस्कार असतो, तो ऑस्कर विदेशातला पुरस्कार आहे. पुढच्या व्यक्तीने पत्रव्यवहार केला, काय फोनवर संदेश साधला का? म्हणला तुमचा प्रोटोकॉल मला मान्य नाही, मी पुरस्कार घेण्यासाठी पांढऱ्या पॅन्टीवरच येईल. कारण मी जीवनभर फिल्मी सृष्टीतले गाणे म्हणलो, ते पांढऱ्या पॅन्टीवर म्हणलो, पुरस्कार घेण्यापुरता कोट घालणार नाही. गुलजार नावाचा मुस्लिम समाजाचा फिल्मी सृष्टीतला गायक, तो पांढऱ्या कपड्याचा त्याग करीत नाही. आपल्या लोकांनी कीर्तनात तरी काळ्या पॅन्टी घालायच्या नाही. विठाला विठाला विठाला
अंतकरण भरून आलं तिचं. कोणाचं? गांधारीचं. बाळा, अरे मी तुमच्या चुका झाकल्या रे बाळा, मी तुमच्या चुका झाकल्या, चुका झाकल्या, चुका झाकल्या मी तुमच्या. फिरू त्याला, मी मुद्द्यावर येतो. बस स्टँडला गाडी आणते, वड्याला सोडित नाही एसटी. गांधारी राग सावडू लागली, इथं कालतो ना रेडी गांधारी. ए बाळा, अरे तुमच्या चुका मी झाकल्या रे, मी तुमच्या चुका दुरुस्त करायला पाहिजे होत्या, मी चूक केली. मशानभूमीत पोराची राख सावडत असताना आपल्या चुकीचा पडदा तिने मोकळा केला. मी चुकले म्हणले. मोठेपणानं माणसानं गुन्हा कबूल केला पाहिजे. पाप माफ होत असते. माणसं गुन्हा झाली त्याच्यामुळे गुन्हे वाढत असतात. राग जमा केली, अंतकरण तरवलं, टप 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 डोळ्यातून पाणी आलं. राखेचा गोळा केला वलसरपणा, आणि तो गोळा असा डाव्या हातावर धरला. राखेचा गोळा आहे, ती राग दुर्योधनाची. राखेचा गोळा गांधारीच्या हातात आहे. नवऱ्यावर किती प्रेम करत होती सांगू तुम्हाला. ज्या वेळेला 100 पुत्र मरण पावल्याच्या नंतर आमच्या धर्मराजाने काकाचं काकीचं दर्शन घेतलं. काका काकी, मी जितकं कुंती आई साहेबावर प्रेम करील त्याच्या 1000 पटीनं तुमच्यावर प्रेम करतो, पण तुम्ही हस्तिनापूर सोडू नका. पण लाज वाटली धृतराष्ट्राला, म्हणून गांधारीला सांगितलं, प्रिये आपण जंगलात जाऊ, जंगलात जाऊ. त्या जंगलामध्ये हिंस्र पशु श्वापद, अस्वल आदी करून नाना प्रकारची श्वापद होती. असा दृष्टांत एका विद्वान माणसाचा मी पुराणात वाचिलं नाही, पण या एका व्यक्तीने अख्खं जीवन वारकरी संप्रदायासाठी जाळलं. अशा व्यक्तीचा पुरावा आहे. धृतराष्ट्र आणि गांधारीला थंडी वाजत नव्हती. ते ज्या झाडाखाली त्यांचा अधिष्ठान आहे तितक्या झाडाखाली शीत सुद्धा उष्ण भयजायते शीतकालेषु. त्या ज्या झाडाखाली बसल्यात त्या झाडाखाली पावसाचं पाणी फुटत नव्हतं, अंग भिजत नव्हतं. सूर्य जरी कलला तरी त्यांच्या अंगावर ऊन पडत नव्हतं. इतकी पतीची सेवा केल्यामुळे हे सर्व निसर्ग तिच्या मुठीत होता. इतकी बाई विद्वान, एवढी बाई विद्वान, माझ्या देशातली, आपल्या देशातली. राखेचा गोळा तयार केला, त्या गोळ्याचा पुतळा तयार केला, त्याला नाक डोळे हात पाय, जसं आपण बाहुली तयार करतो, लाकडाची प्लॅस्टिकची बाहुली विकत घेतो, फायबरची रबलाची बाहुली असते, तशी तिने एक सुंदर दुर्योधन तयार केला. डोळ्याला पट्टी होती, आकार दिला, आणि तो दुर्योधन उजव्या हातात घेतला आणि आवाज दिला, जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. कृष्ण नाव मुखातून कन्हैया म्हटल्याबरोबर मशन भूमीतून पळतच गांधारीच्या जवळ आला. गांधारी ही जिथं दुर्योधन जाळलाय तिथं बसलेली होती. दुर्योधनाचं राखुंड पांगलेलं होतं, त्या राखुंड्यात पंढरपुरातल्या मालकाचे गुडघे टेकले आणि गांधारीच्या पायावर डोकं टेकले. पंढरपुरातल्या मालकानं मसन वाट्यात देवा, मसन वाट्यात, मसन वाट्यात गांधारीच्या पाया पडतो पंढरपुरातला मालक. सामान्य बाई जी आत्याबाई, कुंती आत्या होती, मग आत्याची जाऊ आत्याच, जी आत्याबाई. कन्हैया 100 मारलेस रे, 100 मारलेस. भगवंतानं हळूच कोण कानात सांगितलं, आत्याबाई मी नाही मारले, तुमच्या भावानं मारले. म्हणून तर आपल्याकडे पंचनामा करण्याची पद्धत आहे. अपघात जर झाला ना तर पोलीस डिपार्टमेंटचे लोक पंचनामा करते, चूक कोणाची. म्हणून तर आपला कायदा चाळणीत पाणी आणल्यासारखा आहे. चाळणीत पाणी आणल्यावर घरा लोक काय जाते. कायद्याचे नियम 10 आहेत, 10 न्याय आहेत. आपल्या न्याय व्यवस्थेत अर्धात न्याय वापरला जातो, 9.5 न्याय नदीला येतो. मी काय फार वकील नाही मोठा, मला वाटतं वकील होते दादा, मी वकील नाही, जेच नाही, पण मला तेही पुस्तक वाचायचं नाही. काही वाचतो, काही वाचतो. बाकीच्या धर्मियांचे सुद्धा वाचन, त्याच्यात चांगलं किती वाईट किती घ्यायचं आपल्याला घेता येते. हस्तिकविटन्य न्याय जर आपल्या भारताच्या न्याय व्यवस्थेत वापरला तर गुन्हेगाराला 3ऱ्या दिवशी सूर्य पाहता येत नाही, अपराध्याला 3ऱ्या दिवशी सूर्य पाहता येत नाही.
असा हस्तिकविटन्य न्यायाचा दिलासा आहे. हस्तिकविटन्य न्यायशास्त्र गौतमाने लिहिलं. एका बाजूला पारड्यात सासरा आहे, ती कठडा असतं ती लाकडाचं, एका कठड्यात सासरा आहे आणि एका कठड्यात मेहुणी आहे. एका कठड्यात मेहुणी आहे. सरस्वती कोणाची मुलगी? ब्रह्मदेवाची. अहिल्या कोणाची मुलगी? ब्रह्मदेवाची. अहिल्या कोणाची पत्नी? गौतमाची. गौतमाने 6 शास्त्रापैकी न्यायशास्त्र केलं. एका याच्यात आरोपी सासरा, एका याच्यात आरोपी मेहुणी आहे. निकाल कोणाकडून द्यायचा? सासऱ्याच्या विरोधात गेला तरी बायकोला त्रास, तिच्या बहिणीच्या विरोधात गेला तरी बायकोला त्रास. कोणाकडून द्यायचा? हस्तिकविटन्य न्याय घेतला. हस्तिकविटन्य न्यायाच्या दिशेनं न्याय सखल देऊन टाकला. सासरे बुवा मृत्यू लोकात तुम्ही अपूज्य, म्हणून मंदिर ब्रह्मदेवाचं नाही. गौतमाने सांगितलं न्याय व्यवस्थेच्या दखल याच्यामध्ये तुम्ही चुकीचं केलं. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही आईशे सांगितले, म्हणून मृत्यू लोकात तुमचं मंदिर नाही. द्वापार युगात मंदिर झालं कृष्ण परमात्म्याच्या कृपेनं, ते मंदिर झालं पुष्करला ब्रह्मदेवाचं. याला म्हणते न्याय व्यवस्था. आपला न्याय म्हणजे चाळणीत पाणी, चाळणीत पाणी. हस्तिकविटन्य न्याय कशाला म्हणायचं? एक विशिष्ट प्रकारची हत्तीची जात आहे, कोण्या हत्तीला नाही. एक विशिष्ट प्रकारची उंठाची जात आहे. या दोघांच्या पुढे कौट टाका. कौट निबर फळ असते. हे कौट ते फोडून खात नाहीत, ते जशाल तसे गिळतील. एक विशिष्ट प्रकारचा उंठ आणि एक विशिष्ट प्रकारचा हत्ती. हे कौंट गिळतोय आणि सकाळी ते कौट त्याच्या शेणावाट पडते, पण कौटाला छिद्र राहत नाही आणि कौटात गर सापडत नाही. घर कसा पचित असेल त्याचं जठराग्नी. इतका न्याय जठराग्नी तृप्तावस्थेत जातो, तितका न्याय असा गोड असला पाहिजे. 3ऱ्या दिवशी आरोपीने सूर्य पाहिला नाही पाहिजे. आओ आरोपीचा न्याय देणार जेज मेला तरी टेबलावर केस आलीच नाही. अशी हलकट न्याय व्यवस्था असते. अहो ज्या भडव्याने सरळ सरळ एका पवित्र देशातल्या स्त्रीवर अन्याय केला, त्याला काजू खाऊ घाला 4-4 वर्ष.